थेट जाऊयात आपण गिरगावात। तिथून आपल्या प्रतिनिधी तेजल नागणे आपल्यासोबत जोडले गेले। तेजल, काय तिथे उत्साह आहे, कशी प्रतिक्रिया आहे लोकांची? सर्वप्रथम सर्वांना हिंदू नववर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा। आता आपण गिरगावात आहोत। गिरगावात त्या गल्ल्या अतिशय अरुंद असतात, पण आपल्याला माहिती आहे की गिरगावातला उत्साह हा काही कमी होत नाही। दिवसेंदिवस किंबहुना तो वाढतच जात असतो आणि कॅमेऱ्याच्या पलीकडे असलेल्या सगळ्या प्रेक्षकांना आज साम टीव्ही म्हणजे जगाच्या पाठीवर कुठेही हे प्रेक्षक असू दे, पण आज साम टीव्ही तुम्हाला गिरगावातल्या या अरुंद गल्ल्यांमधून जाणारी ही भव्य शोभायात्रा दाखवणार आहे। तुम्ही पाहू शकता यावेळेस चित्ररथांची सुंदर अशी तयारी करण्यात आलेली आहे। स्वामी समर्थांचं असं सुंदर असं चित्ररथ इथे तुम्ही पाहू शकता। मोठ्या प्रमाणात इथे गर्दी व्हायला सुरुवात झालेली आहे आणि रांगोळ्या सुंदर सुंदर इथे काढलेल्या आहे आणि अगदी काही वेळातच आपल्याला माहिती आहे श्रद्धा, इथे ढोल ताशाचा गजर आणि बुलेटवर स्वार झालेल्या रणरागिणी आपल्याला बघायला मिळणार आहेत। त्यासाठी थोडीशी प्रतीक्षा करावी लागणार आहे, त्यासाठी रेलचेल सध्या इथे सुरू आहे। पण या सर्व गोष्टींचं अगदी डोळ्याचं पारणं फेडणारं असं नयनरम्य दृश्य आज साम टीव्हीच्या प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे। आपण पाहू शकतो की दिवसेंदिवस हा जो गुढीपाडवा आहे, आपण नेहमी म्हणत असतो की तरुण आपल्या संस्कृतीला जपत नाही, पण जर आपण बघायला गेलं तर दिवसेंदिवस संस्कृतीकडे वळत चाललेला आपला तरुण वर्ग आणि दिवसेंदिवस एक ग्लॅमरस रूप या सर्व सणांना येत चाललेले, त्यामुळे आणखीनच जास्त जोडले गेलेले तरुण या सगळ्या गोष्टींशी। आपली समृद्ध अशी संस्कृती आणि परंपरेचा सन्मान राखण्यासाठी आज सगळेच जण या ठिकाणी एकत्र झालेले आहेत। आपण पाहतोय आजच्या विशेष बुलेटिनमध्ये आपण इथला जल्लोष, इथल्या परंपरा, अभिमान आणि मराठी संस्कृतीचे अनेक रंग आणि विविध पैलू यांचा आढावा घेणार आहोत। श्रद्धा, काही प्रतिक्रिया आपण दाखवू शकतो का आपल्या प्रेक्षकांना? काय तिथल्या लोकांची प्रतिक्रिया आहे, कसा उत्साह त्यांच्यामध्ये आहे? आपण बघतोय गुढीपाडव्यानिमित्त अनेक ठिकाणी राजस्थानी नृत्य सादर केलं जातं। अनेक ठिकाणी आता शोभायात्रा सुरू झाल्यात। ठाणे असो, गिरगाव असो, कल्याण डोंबिवली असो, तसंच नागपूर असो, राज्यातल्या प्रत्येकच शहरात आता प्रत्येकच जिल्ह्यात या शोभायात्रा निघाल्यात। नवीन वर्षाचा उत्साह आता प्रत्येकच नागरिकांमध्ये दिसून येतोय, प्रत्येक मराठी माणसात दिसून येतो। पारंपरिक नृत्य प्रकार आता शोभायात्रांमध्ये सादर केलं जात आहे। मुंबई, ठाणे, पुण्यासह प्रत्येकच जिल्ह्यामध्ये आता शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलंय।